पाहता विचारसागर विचारसागर ग्रंथामध्ये तरंग चौथा आणि चौथ्या तरंगामध्ये पान नंबर किती आपलं 92 पान नंबर आहे ना. पान नंबर 12वा परिच्छेद. हा, तर आपण या ठिकाणी काय पाहिलं आतापर्यंत की सर्प उत्पन्न होण्याचा प्रकार पाहिला आणि सर्पज्ञानाचा प्रकार पाहिला. सर्प उत्पन्न कसा होतो, तर चैतन्य आश्रित असणारी चैतन्याच्या आश्रित असणारं जे अज्ञान आहे, ते अज्ञानच त्या ठिकाणी काय होतं, शोभ किंवा विकार होऊन सर्परूपाने आकार पावतं, हे आपण काल पाहिलं. तेही स्वतःहून विलक्षण अनिर्वचनीय मिथ्य आहे. बर, आणि त्याच्यानंतर तो अनिर्वचनीय सर्प उत्पन्न कसा होतो, हा एक प्रकार पाहिला. तर त्याच्यामध्ये अनिर्वचनीय सर्प उत्पन्न होण्याकरता काय असावं लागतं, तर रज्जू उपहित चैतन्य आश्रित अविद्येच्या तमोगुणाचा परिणाम जो आहे, तो सर्पज्ञान उत्पन्न होण्याला कारण आहे. आपलं सर्पाकार आहे का नाही, सर्पाकार होण्याला त्या ठिकाणी कारण आहे. आणि सर्पाचं ज्ञान उत्पन्न होण्याकरता काय आहे, की अंतःकरण उपहित साक्षी चैतन्य आश्रित असणारी जी अविद्या आहे, त्या अविद्येचा सत्वगुणाचा परिणाम आहे, तो सर्प उत्पन्न होण्याला कारण आहे, असं आपण पाहिलं. आणि हे उत्पन्न कसे होतात हा हा सर्पज्ञान. हम्म. तर या ठिकाणी काय पाहिलं आपण, काय हे उत्पन्न कसे होतात आणि लय कशी पावतात. तर युगपतच त्या ठिकाणी उत्पन्न होतात आणि युगपतच त्या ठिकाणी लय सुद्धा पावतात. मग ह्या सगळ्याला उपादान कारण काय पाहिलं, तर उपादान कारण पाहत असताना चैतन्य आश्रित असणारी अविद्या, भले ते साक्षी रज्जू उपहित चैतन्य आश्रित असो, नाहीतर अंतःकरण उपहित चैतन्य आश्रित असो, त्या सगळ्याला उपादान कारण काय आहे, तर ती अविद्याच आहे. आणि उपादान कारणाचा विचार करता असताना उपादान कारण कशाला म्हणायचं, का ज्याच्यामुळे कार्य होतं आणि ज्याच्यामुळे कार्य होत नाही, तर त्याला काय उपादान कारण असं म्हणतात. मग याच्यामध्ये काय पाहिलं आपण, जसं माती पाहिली, चक्र पाहिलं, कुलाल पाहिला, घट पाहिला, हे सगळे पदार्थ पाहिले आपण त्यामध्ये. तर घट काय आहे, या ठिकाणी विचार जर केला तर घट काय आहे, कार्य आहे का कारण आहे. घट घट कार्य आहे. आणि त्याचं कारण काय आहे, दोन कारण. माती हे उपादान कारण आहे का निमित्त कारण आहे. माती आणि कुलाल चक्र वगैरे निमित्त कारण आहे का नाही, असा आपण त्याचा विचार करून आलो. मग ह्या सगळ्याला कारण आपल्या लक्षात आलं, की अविद्या अज्ञान हे कुठं असतं, तर साक्षी चैतन्याच्या आश्रित हे असणारे, किंवा चैतन्याच्या आश्रित म्हटलं तरी चालत. मग अंतःकरण म्हटलं का मग तिथं साक्षी असं म्हणू शकतो. पण रज्जूपाशी तुम्ही साक्षी असं जर म्हणाय गेलं, तर तिथं साक्षी असं मात्र म्हणता येणार नाही, कारण तिथून तो कशाचे प्रकाशन करत नाही, परंतु अंतःकरणातून तो प्रकाशन करत असतो. म्हणून तिला त्या ठिकाणी कुठं अंतःकरणाच्या सापेक्ष साक्षी चैतन्य असं म्हणू शकतो. म्हणण्यापेक्षा चैतन्य आश्रित असणारी अविद्या या सगळ्याचं उपादान कारण आहे. मग एकदा चैतन्याचं ज्ञान झालं की अविद्येचा काय होतो, बाध होत असतो. ठीक आहे. आज बहुतेक लोकांची संख्या पण कमी आहे, किती 15च लोक आहे खाली. आता परिच्छेद क्रमांक 12 पहा. ग्रंथ सगळ्यांनी समोर घ्या, म्हणजे लक्षात येऊन जाईल. अनिर्वचनीय शब्दाचे अर्थाविषयी शंका व समाधान. आता हा जो अनिर्वचनीय शब्द या ठिकाणी सांगितलेला आहे, तर हा अनिर्वचनीय शब्द सांगत असताना तो निर्वचन म्हणजे काय, कथन करणं, सांगणं, प्रतिपादन करणं. आणि निर्वचन म्हणजे काय, अनिर्वचन म्हणजे कथन करता येत नाही, सांगता येत नाही, अशा पद्धतीचा हा शब्दाचा अर्थ होत असतो. बरोबर ना. अनिर्वचनीय शब्दाचा मग तो कसा सांगितला, अनिर्वचनीय शब्द तो सत म्हटला का, अनिर्वचनीय शब्द सांगत असताना सत ह्या शब्दालाच फार महत्व दिलं का, असत ह्या शब्दाला महत्व दिलं ना, त्याने सत शब्दाला महत्व दिलं ना असत शब्दाला महत्व दिलं.
मग तो शब्द त्याने कसा घेतला अनिर्वचनीय सांगत असताना? तो सतही सांगितला नाही आणि असतही सांगितला नाही. तर तो शब्द कसा सांगितला? सत असत या सतासताहून विलक्षण. म्हणजे सत्यही नाही आणि असत्य सुद्धा नाही. यापेक्षा ते कसं आहे, वेगळंच लक्षणाचं आहे. तेच कसं आहे, कथन करता येत नाही आणि सांगितलं तरी त्या ठिकाणी जातच आहे. म्हणून आता त्या मला वाटतं 15व्या अध्यायामध्ये काहीतरी ओव्या आहे. तर ते भगवंत अर्जुनाला सांगत असताना म्हणे हे माया किंवा हे माया कार्य आहे का नाही. हे कसं आहे म्हणे की काशवीचं तूप काढायचं. कासवी कासवी कासव असतं ना कासवीन, तिचं तूप काढायचं आणि त्या तुपाची मेजवानी कोणाला द्यायची? राजाला द्यायची. बरोबर की नाही. तसं ह्या मायेचं किंवा हे सता विलक्षण असणारे हे कार्य सांगणं म्हणजे कासवीचे तुपे वगरले राया असं काहीतरी प्रमाण आहे. म्हणजे काशवीच्या तुपाने आणि राजाला त्या ठिकाणी काय जेवण आम्ही त्या ठिकाणी दिलं असं होतं. तर अशा पद्धतीने हे सत्य म्हणता येत नाही आणि असत्य म्हणता येत नाही. अतिशय सत्ताहून विलक्षण आहे. त्याच्यावरती तो जरा थोडी शंका करतो. खाली ग्रंथामध्ये पहा काय शंका करतो. शिष्य महाराज अनिर्वचनीय ख्यातीचा विचार करता रजत व त्याचे ज्ञान ही स्वतःहून विलक्षण अनिर्वचनीय उत्पन्न होतात असे आपण म्हणता. आता काय म्हटलं अनिर्वचनीय ख्यातीचा विचार केला आपण सगळे एकंदरीत किती ख्यात्या पाहिल्या तर अनिर्वचनीय ख्याती सहित आपण 6 ख्यात्यांचा विचार करून आलो. ठीक आहे. मग ह्या 6 ख्यात्यांचा विचार करून आलो तर मग या ख्यातीमध्ये स्वतःहून विलक्षण अनिर्वचनीय उत्पन्न होतो. काऊन? रजत व त्याचे ज्ञान. हे रजत उत्पन्न झालं. कसं उत्पन्न झालं? आणि त्याच्यावरलं आपलं रजत म्हणजे चांदी आणि हे कुठं शुक्तीच्या ठिकाणी उत्पन्न झालं. आणि हे ज्ञान कसं आहे तर सतही म्हणता येत नाही, असतही म्हणता येत नाही, तर ते स्वतःहून विलक्षण अनिर्वचनीय उत्पन्न होता असे आपण म्हणता. परंतु ते मला अजून पटले नाही. म्हणजे जसं तुम्ही म्हणले विवर्तवाद मला परत सांगा, रज्जूवर सर्प कसा आला? रज्जूवरती सर्पज्ञान कसं उत्पन्न झालं? म्हणजे हा जो प्रकार सांगितला का नाही, तसं या ठिकाणी परत त्याने एक शंका केली, की तुम्ही म्हणता ते स्वतः विलक्षण आणि निर्वचनीय असं जे म्हणता, पण मला अजून ते कळालं नाही किंवा मला ते अजून पटलेलं नाही. तर मला ते समजून सांगा. तर आता तो काय म्हणतोय, मला काय पटलं नाही, तर तो त्याची शंका सांगतो. बघा आता कारण स्वतःहून विलक्षण ते असतच म्हटले पाहिजे आणि व असताहून विलक्षण ते सतच म्हटलं पाहिजे. बघा आता स्वतःहून काय आहे? वेगळं आहे ना ते. म्हणजे काय? खरं नाही. आहे का नाही? म्हणजे खोटं आहे. खरं नाही म्हणजे खोटं आहे. आहे का नाही? आणि खोटं आहे ते खरं नाही. बघा लक्षात घ्या. जे सत्य आहे ते असत मानता येत नाही आणि जे असत आहे त्याला सत्य मानता येत नाही. म्हणजेच काय जे खरं नाही त्याला खोटं मानता येणार नाही, जे खोटं आहे त्याला खरं मानता येत नाही. मग तुम्हाला नक्की काय सांगायला पाहिजे? तुम्हाला एकच गोष्ट सांगावं लागेल, की बाबा हे सगळं अनिर्वचनीय आहे, हे मात्र सत्य नाही. हे कसं आहे? मिथ्या आहे, म्हणजे असत आहे. असं तुम्ही म्हणायला पाहिजे ना. असं म्हणायला पाहिजे. मग तुम्ही काय वापरता? तुम्ही खरंय म्हणता आणि तुम्ही खोटंय म्हणता. तुम्ही त्याला सत्य पण म्हणता आणि तुम्ही त्याला असत्य पण म्हणता. मग हे तुमच्या बोलण्यामध्ये एकसारखेपणा आहे का? एकसारखेपणा मात्र नाही. बरोबर आहे की नाही? आता असत्ख्याती आपलं सत्ख्यातीवादीनं कसं सांगितलं, की शुक्ती म्हणा किंवा शुक्तीवरती प्रतीतीला आलेलं रजत म्हणा, हे सत्य आहे का मिथ्या आहे? सत्ख्यातीवादी कोणाचे सत्ख्यातीवादी माहिती आहे का? हां. मग त्याने पदार्थ सत्य मानल्यात का मिथ्या मानल्यात? सत्य मानले. मग तो मिथ्या म्हणतो का त्या पदार्थांना? मिथ्या मात्र म्हणत नाही. तो एकच म्हणतो ना कोणती तरी गोष्ट, हे सगळे सत्य आहे. तसं तुम्ही एक म्हणता का? एकवचनी तुम्ही आहात का? एकवचनी मात्र तुम्ही नाही. मग जो पदार्थ सत्य असतो तो असत नसतो आणि जो पदार्थ मुळातच असत असतो तो सत्य होईल का? तो पदार्थ मात्र सत्य होणार नाही. म्हणून पहा म्हणतात काय? कारण स्वतःहून विलक्षण ते असतच म्हटले पाहिजे व असताहून विलक्षण ते सतच म्हटले पाहिजे. आपण म्हणता की स्वतःहून विलक्षण आहे, पण असत नाही. पण आपण काय म्हणता? अरे बाबा ते स्वतःहून कसं आहे? म्हणजे सत्याहून, खऱ्याहून कसं आहे? विलक्षण आहे त्या ठिकाणी. विलक्षण आहे म्हणजे त्या लक्षणामध्ये त्याचे विचार होत नाही.
त्या लक्षणामध्ये ते येत नाही. म्हणून त्याचं लक्षण कसं आहे? असत आहे. आता असत म्हणायला गेलं का म्हणतात असतामध्ये त्याचं लक्षण होत नाही म्हणून सत म्हणावं, आणि सतामध्ये गेलं का त्याचं लक्षण होत नाही म्हणून त्याला असत म्हणावं, असं तुम्ही त्या ठिकाणी म्हणता. मग सताहून विलक्षण आहे पण असत नाही, असताहून विलक्षण आहे पण सत नाही, हे म्हणणे चमत्कारिक दिसते. हे तुमचं जरा थोडं म्हणणं सर समजा एक त्याच्यामध्ये एकनिष्ठ आहे का या म्हणण्यामध्ये? एकनिष्ठा, एकनिष्ठा मात्र त्या ठिकाणी नाही. एकनिष्ठा म्हणजे एकच गोष्ट मान्य करणं. त्याच्यामध्ये खरं म्हणायचं आणि खोटं सांगायचं, आणि खोटं म्हणायचं आणि खरं सांगायचं, याच्यामध्ये कुठं सारखेपणा आहे का? एकनिष्ठपणा आहे का? तर तुमच्या ठिकाणी एकनिष्ठपणा दिसत नाही. तुम्ही खरंही मानायला तयार नाही आणि खोटंही मानायला तयार नाही. तुम्ही खरं आणि खोटं याहून वेगळंच मानायला तयार झाले. म्हणून तुमचं हे बोलणं चमत्कारिक वाटत नाही का? काहीतरी वेगळं, काहीतरी नवलाचं असं वाटतंय की नाही? असं त्या ठिकाणी आम्हाला दिसतं. तेव्हा अनिर्वचनीय शब्दाचा काय अर्थ आहे ते कृपा करून सांगा. तेव्हा श्री गुरु आम्हाला जो अनिर्वचनीय तुम्ही शब्द सांगता त्या शब्दाचा नक्की यथार्थ अर्थ काय आहे ते कृपा करून आम्हाला काय करा, सांगा. आता श्री गुरु सांगायला सुरुवात करतात. म्हणजे आता आपल्याला सुद्धा असं वाटेलच ना की आतापर्यंत हे यांनी सांगितलं, हे सगळं यांचं कसं होतं, जरा वेगळंच होतं. मग त्या शिष्याला शंका आली, तर ती शंका खरं पाहायला गेलं तर आम्हाला पहिल्यापासून होती, पण आता आम्हाला काही बोलता आलं नाही. म्हणून आता आमच्या वतीनं कोण शंका करत आहे? तर शिष्य शंका करत आहे. आणि शिष्याने शंका केलेली आहे. तुम्ही ज्याला खरं म्हणता त्याला तुम्ही खोटं पण म्हणता, आणि ज्याला तुम्ही खोटं म्हणता त्याला तुम्ही खरं म्हणता, आणि खरं खोट्याहून विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या असं म्हणता. मला हे काही कळलं नाही. तर तुम्ही तुम्ही काय करा, निश्चयात्मक नक्की एक काय आहे त्याचा विचार करून आम्हाला सांगा की तुम्ही ज्याला अनिर्वचनीय असं म्हणता. तर पहा आता श्री गुरु सांगतो ऐक. लक्ष देऊन जर ऐकलं ना, हे एका याच्यातच करून देणार आपल्याला. सांगतो ऐक, तू समजतोच त्याप्रमाणे अनिर्वचनीय शब्दाचा अभिप्राय नाही. तू समजला की नाही की त्या पद्धतीनं त्या अनिर्वचनीय जो शब्द आम्ही सांगितला की नाही, तर त्याचं अभिप्राय त्याचं तात्पर्य हे मात्र तसं नाहीये. तर कसं आहे बघा, ज्याचा कालत्रयवाद होत नाही त्याला आम्ही सत असे म्हणतो. आम्ही सत कशाला म्हणतो? की जो भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ तिन्ही काळामध्ये कसा असतो? नित्य असतो. त्याचा कधीही त्या ठिकाणी वाद होत नाही. तर त्याला आम्ही काय म्हणणार आहे? त्याला आम्ही सत्य असं म्हणतो. जो थोड्या पुरता प्रतीतीला येतो त्याला कसं काय सत्य म्हणायचं बरं? थोड्या एक क्षणापुरता, काही काळापुरता प्रतीतीला आला, त्याला सत्य म्हणून चालेल का? त्याला सत्य म्हणून चालणार नाही. मग आम्ही सत्य कशाला म्हणतो? प्रश्न करायचा ओंकार महाराज. श्री गुरुनी काय प्रश्न केला की आम्ही सत कशाला म्हणतो? तर काय म्हणायचं? ज्याचा तिन्ही काळामध्ये वाद होत नाही त्यालाच आम्ही सत्य असं त्या ठिकाणी म्हणतो. ठीक आहे. कालत्रय म्हणजे कोणत्याही काळामध्ये वाद होत नाही त्याला म्हणायचं भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ. ह्या तिन्ही काळामध्ये त्याचा कधी वाद होत नाही त्यालाच आम्ही त्या ठिकाणी काय म्हणतो? सत असं म्हणतो. आणि ज्याचा ज्याचा वाद होतो, ज्याचा वाद होतो, कोणत्या काळामध्ये वाद होतो सांगा बरं? ज्याचा वाद होतो, ज्याचा वाद होतो कोणकोणत्या काळामध्ये वाद होतो? नाही ना, तीनही काळ म्हणजे कालत्रय बाद होतो. ज्याचा वाद होतो म्हणजे ज्याचा कालत्रय बाद होतो. मग शुक्तीवरती रजत तुम्हाला प्रतीतीला आलं का नाही? मग कोणत्या काळात प्रतीतीला आलं? म्हणे वर्तमान काळामध्ये आता प्रतीतीला येतंय, आम्हाला समोर ते दिसतंय, बरोबर की नाही? त्या ठिकाणी त्या शुक्तीवरती रजत आहे का? त्या ठिकाणी सुद्धा शुक्तीवरती रजत नाही. बरं म्हणले नाही रजत, पण मला जवळ जाऊन बघू द्या. मग तो जवळ जाऊन पाहू लागला, तेव्हा रजत होतं का तिथं? तेव्हा हे रजत नव्हतं. आणि जेव्हा शक्तीला सोडून दूर परत गेला तेव्हा तरी रजत होतं का? तेव्हाही रजत नव्हतं. म्हणजे वर्तमान काळात नव्हतं, भूतकाळामध्ये नव्हतं आणि भविष्य काळामध्ये रजत नव्हतं. किंवा शुक्ती आपलं रजेवरती सर्प प्रतीतीला आला का नाही? रजेवरती सर्प कोणत्या काळामध्ये होता? का सर्प नावाची गोष्टच नव्हती? सर्प नावाची गोष्ट सोंबाच्या दोरीवर आहे का? नाहीच आहे ना. आहे का नाही? कोणत्या काळामध्ये आहे बरं? कोणत्याच काळामध्ये नाही. फक्त एका काळामध्ये ती काय होते आपल्याला भासती. म्हणजे जे आधी नसतं, जे नंतर नसतं, ते मध्ये काय होतं फक्त आपल्याला भासतं. जे भासतं ते सत्य असतं का?
ते भासतं ते फक्त प्रतीती मात्र असतं. म्हणजे ज्याला कोणत्या प्रकारचं रूप नाही, रूपहीन असतं, आहे का नाही, आणि ते रूपहीन आपल्याला रूपवान म्हणून प्रतीतीला येत असतं, तर ते सत्य असतं का? ते सत्य नसतं. ते कसं असतं? असत असतं. म्हणजे त्याचा तिन्ही कालामध्ये काय असतो? पूर्णतः बाद असतो. मग दुसरा प्रश्न त्या ठिकाणी करायचा, तर मग श्री गुरुने असत असे कशाला म्हटलेलं आहे असं सांगायचं, आणि श्री गुरुने सत असे कशाला म्हटलेलं आहे असे प्रश्न करायचा. बघा आता, आणि ज्याचा बाद होतो म्हणजे ज्याचा कालत्रय बाद होतो, त्याला आम्ही असत असे न म्हणता फक्त सत्ताहून विलक्षण असं म्हणतो. म्हणजे सत्याहून, ऐक नाही, ते काय प्रतीतीला आलं का नाही तुम्हाला? ज्या अर्थी प्रतीतीला आलं, पण किती काळ प्रतीतीला आलेलं आहे? नित्य येतं का प्रतीतीला? रजेवरला सर्प तुम्हाला दुपारी 12 वाजता पाहायला मिळतो का? नाही पाहायला भेटत. तो मंद अंधकाराने दिवसामध्येच आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून काय म्हटलं त्या ठिकाणी, की त्याला आम्ही काय म्हणतो? असत असे न म्हणता फक्त स्वतःहून विलक्षण असे म्हणतो. वंद्या पुत्राप्रमाणे रूप हिनास असत म्हणतो, आणि केवळ स्वरूपवानास सत म्हणतो, आहे का नाही? आता जो वंद्या पुत्राप्रमाणे आहे, वंद्या पुत्र कधी कोणी पाहिला का? वंद्या पुत्र कधी कोणी पाहिला नाही. सश्याला शिंग कधी कोणत्या काळामध्ये होते? सश्याला शिंग कोणत्याही काळामध्ये नव्हते त्या ठिकाणी, बरोबर आहे की नाही? मग ते कसं आहे, वंद्यापुत्र झालाच नाही, ऐक नाही, त्याला रूप आहे का? वंद्यापुत्राला कसं दिसायला असतं बरं? वंद्यापुत्र त्याचं लग्न जर लावायचं म्हणलं तर काय काय खर्च येतो त्याला? कोणता घोडा बसायला आणायचा? कसा घोडा आणता? कोणता घोडा आणून बसावीचं कोणाला त्याच्यावरती? म्हणजे जो मुळात नाहीच आहे. त्याला वंद्या पुत्र म्हणल्याच्या नंतर वंद्या तरी का झाले? तर त्याचं कारणच आहे, त्याला पुत्र नाही म्हणून ती वंद्या झाली. मग वंद्या पुत्र रूपहीन आहे का नाही? रूप आहे का त्याला? रूप मात्र नसतं. म्हणून असे म्हणतो, वंद्या पुत्राप्रमाणे रूपहीनास असत म्हणतात. जो वंद्या पुत्रच आहे, तर त्याला काय म्हणलं पाहिजे? असत म्हटलं पाहिजे, बरोबर आहे का नाही? असंच म्हणतो. फक्त केवळ स्वरूपाना सत न मानता, आता जो केवळ स्वरूपवान म्हणजे स्वरूप फक्त त्याचं काय, दिसण्यापुरतं आहे, फक्त प्रतीती मात्र आहे का ते नित्य आहे? स्वरूप त्याचं नित्य आहे का? स्वरूप त्याचं नित्य नाही, ते फक्त कसं आहे, प्रतीती मात्र. एक काही क्षणापुरतं फक्त प्रतीतीला येणार आहे, आणि काही क्षणाने पुढच्या एका क्षणामध्ये त्याची प्रतीती काय होणार आहे? नष्ट होऊन त्या ठिकाणी जाणार आहे. म्हणून आता काय म्हटलं त्याने, दादा त्याला हात नका लावू. राहू दे, राहू दे, राहू दे आता. हो, झालं झालं. बघ आता, असे म्हणतो, वंद्या पुत्राप्रमाणे रूपहीनास काय म्हणतो? असत म्हणतो. केवळ स्वरूपवानास सत न म्हणता. आता केवळ ते स्वरूप त्याला प्रतीतीला आले का नाही? आता ते रूपहीनच आहे मुळात, ऐक नाही, पण काही क्षणापुरतं ते स्वरूप आपल्याला प्रतीतीला येतं का नाही? दिसतंय का नाही? म्हणून स्वरूप वानास, ऐक नाही, थोड्या काळापुरतं ते स्वरूप आलेले आहे, आणि ते कसं क्षण मात्र प्रतीती मात्र, ऐक नाही, केवळ म्हणजे काय? फक्त क्षण मात्र प्रतीती मात्र. स्वरूपवानास सत न मानता, आता ते थोड्या पुरतं प्रतीला आलं का नाही? आता तुम्ही म्हणा बरं त्याला सत्यच, थोड्या काळापुरतं रजेवरती शुक्ती भासली का? शुक्तीवरती रजत भासले का नाही? भासले. आता म्हणा बरं तुम्ही त्याला सत, असं तुम्हाला सत मानता येईल का? बरं, रजेवर भासलेला सर्प थोड्या काळ प्रतीला आलाय का नाही तुम्हाला? म्हणा बरं, तो रजेवरला सर्प सत्य आहे म्हणता येईल का? म्हणता येणार नाही. म्हणून ते काय म्हणतात, केवळ फक्त प्रतीती मात्र स्वरूपवाना सत न म्हणता फक्त सत्ताहून विलक्षण असं म्हणतो, ऐक नाही. आम्ही काय म्हणणार, त्याला सत्य म्हणून चालेल का? सत्य म्हणता येणार नाही. फक्त तो कसा आहे, सत्ताहून विलक्षण वेगळं काहीतरी, ऐक नाही, सत्ताहून विलक्षण असे म्हणतो. सर्प ही रज्जू ज्ञानाने बाधित होतो. बघा आता, तो सर्प आहे ना रज्जूवर प्रतीतीला आलेला, रज्जूवर प्रतीतीला आलेला जो सर्प आहे, तो रज्जूचे एकदा ज्ञान झालं तर तो काय होतो? बाधित होतो. मग थोड्या काळापुरतं प्रतीतीला आला होता ना, आहे का नाही? मग थोड्या काळापुरता प्रतीतीला आला, मग त्याला लगेच सत्य म्हणायचं का? सत्य म्हणून चालणार नाही. म्हणून काय म्हणतो आम्ही, की केवळ स्वरूपानं सत न म्हणता फक्त असताहून विलक्षण असे म्हणतो. असत म्हणता येईल का? कारण प्रतीतीला आला, पण किती काळापुरता प्रतीतीला आला? थोड्या काळापुरता प्रतीतीला आला. म्हणून फक्त काय करतो? असताहून विलक्षण, स्वतःहून विलक्षण असं म्हणा. म्हणून स्वतःहून विलक्षण असे म्हणतो. रजो ही आपलं कुठे गेलं काय ना,
हा, फक्त स्वतःहून विलक्षण असे म्हणतो. रज्जू ही सर्प ही रज्जुज्ञानाने बाधित होतो, म्हणून स्वतःहून विलक्षण आणि रूपवान आहे. आहे का नाही? बघा आता म्हणून काय म्हणलं ते स्वतःहून विलक्षण. ते कसं आहे? सत्य आहे का? पण सत्याहून मात्र विलक्षण आहे, रूपवान आहे. त्याला रूप ते त्या ठिकाणी प्रतीतीला आलं का नाही? काहीतरी रूप म्हणजे काय? रूप म्हणजे त्याला एक आकार आला का नाही प्रतीतीला? रूप म्हणजे एक प्रकारचा आकार वगैरे तेवढा काही क्षणापुरता काही काळापुरता प्रतीतीला आलेला आहे, म्हणून 57 विलक्षण आहे. अशा रीतीने रज्जू सर्प किंवा शुक्ती रजत ही स्वतः 57 विलक्षण अनिर्वचनीय आहे. आता ह्या सगळ्यावरून काय कळलं आपल्याला की अशा प्रकारे या रीतीने या पद्धतीने ऐक नाही काय रज्जू सर्प किंवा शुक्ती रजत ही स्वतःहून विलक्षण अनिर्वचनीय आहे. हे लक्षात आलं का नाही? त्याला आता ह्याच्यातून तुम्हाला सगळ्यातून काय घेता आलं पाहिजे, काय घेता आलं की केवळ काही क्षणापुरती प्रतीती आहे का नाही? काही क्षणापुरती त्याची प्रतीती आहे. मग त्याला तुम्ही कसं म्हणणार? स्वतःहून विलक्षण आहे का नाही? आणि तो एकदा ज्ञान झाल्याच्या नंतर टिकतो का? ज्ञान झाल्याच्या नंतर ते टिकत नाही, म्हणून असताहून विलक्षण आहे का नाही? स्वतःहून विलक्षण आणि असताहून विलक्षण म्हणजे स्वतःहून वेगळं आहे. लक्षात काय येतं तुमच्या? हे स्वतःहून कसं आहे वेगळं आहे आणि असतःहून कसं आहे वेगळं आहे. मग नक्की कसं आहे, कसं आहे म्हणण्यापेक्षा ते सांगता येण्यासारखं नाही. जसं काशवीच्या तुपाने राजाला भोजन करायला द्यावं किंवा मेजवानी द्यावी, तशा पद्धतीची ही मेजवानी सांगण्यासारखी आहे. ठीक आहे ना? अशा रीतीने रज्जू सर्प किंवा शुक्ती रजत ही सत्ता स्वतःहून विलक्षण अनिर्वचनीय आहे. आता याच्यात कोणाला जर काही शंका असेल बरं का आणि लक्षात मुद्दा जर आला नसेल तर त्याने लगेच विचारून घ्या, ह्या ठिकाणी आम्हाला हे कळालं नाही वाटलं असतं. ठीक आहे. बाद होण्यास योग्य जो रूपवान पदार्थ तो अनिर्वचनीय शब्दाचा वाच्य. आता बघा, बाद होण्यास ज्याचा म्हणजे काय होतो? बाद होतो. बाद शब्दाचा अर्थ काय घ्यायचा बरं? नाश असा घेऊन चालेल का? मग काय म्हणायचं बाद शब्दाचा अर्थ? काय केलं तर आपण आतापर्यंत? रजेवरला सर्प मिथ्या आहे म्हणजे तो बाद झाला का नाही? बाद झाला. मग दुसऱ्या दिवशी आपल्याला दिसणार नाही का? ज्ञान जरी झाले त्याचं तरी. ज्ञान जरी झालं तरी दुसऱ्या दिवशी आपल्याला तो दिसतो. पण मग त्या रजेवर आपल्याला सर्प जर दिसला, मग त्याला आपण सत्य मानतो का मिथ्या मानतो बरं? तुम्ही बोला ना काहीतरी. मिथ्या मानतो. का त्याचा दृढ निश्चय करतो? मिथ्या दृढ निश्चय करतो. मिथ्यात्वाचा दृढ निश्चय करतो का? बाद शब्दाचा अर्थ विचारात घेताना. हा, अहो मला काय म्हणायचंय का बाद शब्दाचा अर्थ विचारात घेता असताना रजेवर सर्प भासला की नाही तुम्हाला? भासलाय. मग तुम्हाला सत्य कुठपर्यंत वाटत होता? जोपर्यंत प्रकाश नव्हता तोपर्यंत सत्य वाटायचा. एकदा जर त्या ठिकाणी प्रकाश झाला आणि ते तुम्हाला कळालं की हा सर्प नाही, ही रज्जू आहे, हे तुम्हाला ज्ञान झालं की नाही? आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही त्याच वाटेने चालले आणि तुम्हाला त्या रज्जूवरती सर्प भासला, मग तुम्ही परत म्हणता का अहो काल जसा सर्प भासला ना तसा आजही हा सर्प भासला आणि ह्या सर्पाला पाहून मला फार भीती वाटते, असं तुम्ही म्हणता का? मग एकदा ज्ञान झाल्याच्या नंतर रजूचं. हा, म्हणजे बाद शब्दाचा अर्थ काय होतो? मिथ्यात्वाचा दृढ निश्चय असं करायचा. कारण तुम्हाला दृढ निश्चय नसेल झाला तर दुसऱ्या दिवशी रजेवर भासलेल्या सर्पाला पाहून भीती नाही वाटायची का? भीती वाटेल ना तुम्हाला, आहे का नाही? एकदा अधिष्ठानाचं ज्ञान झालं की जो आद्यस्थ पदार्थ असतो त्या आद्यस्थ पदार्थाला काही महत्व राहतं का? काही महत्व राहत नाही. एकदा आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाचं जर ज्ञान झालं तर हे सुख दुःख याला तुम्ही महत्व द्याल का? याला महत्व देणार नाही. पण ज्या अर्थी आपण याला महत्व देतो त्या अर्थी आपल्याला अधिष्ठानाचं म्हणजे आत्मस्वरूपाचं ज्ञान झालंय का? झालंय का? नाही झालं, ऐक नाही. ज्ञान झालंय हे कधी सिद्ध होईल तुम्हाला? तुम्हाला कोणत्या प्रकारची सुख नाही, दुःख नाही, किंवा तुम्ही निशंक काय निर्द्वंद निशंक विचारिता मही सुखानंद हृदयी स्थिरावला. निशंक कोणत्याही शंका नाही. आ
काय म्हणले? निशंक निर्द्वंद ऐक नाही विचारता मही. विचारिता मही कोण विचारतो नाही असं नाही. विचारता विचारता म्हणजे विचरण करणारा, वावरणारा, फिरणारा. कुठं? मही. मही म्हणजे पृथ्वीवरती तो अशा पद्धतीनं तो वावरत असतो, राहत असतो, सुखदुःख रहित असतो, द्वंद्व रहित असतो, ऐक नाही. असा जो असतो तो त्याचा निश्चय काय झालेला असतो? त्याचा दृढ निश्चय झालेला असतो का हे सगळं जगत कसं आहे, मिथ्या आहे आणि परमात्मा सत्य आहे आणि तेच माझं खरं काय आहे, स्वरूप आहे. आता त्याला कोणत्या प्रकारची सुखदुःखाची द्वंद्व तयार होतील का? आणि कोणत्या प्रकारच्या शंका राहतील का? तो शंकारहित होऊन द्वंद्वरहित होऊन अशा पद्धतीनं या वसुंधरेवरती वावरत असतो, आहे का नाही? चला, मग याला म्हणायचं दृढ मिथ्यात्व निश्चय. बाद शब्दाचा असा अर्थ विचार घ्यायचा. पाहता, बाद होण्यास योग्य जो रूपवान पदार्थ तो अनिर्वचनीय शब्दाचा वाच्य आहे. जो पदार्थ कसा आहे? अनिर्वचनीय, कथन करता येत नाही, ऐक नाही, सांगता येत नाही आणि कथन केल्याशिवाय तर राहता येत नाही. आता हे सगळं जगत सत्य आहे का मिथ्या आहे? जगत मिथ्याच आहे, पण मिथ्याच पदार्थाचं काय करतो आपण? कथन करतोय, सांगतो आहे त्या ठिकाणी, ऐक नाही. म्हणून काय म्हटलं की बाद होण्यास योग्य जो रूपवान पदार्थ तो अनिर्वचनीय शब्दाचा वाच्य आहे, ऐक नाही. त्याचा फक्त काय लक्ष्यार्थाने विचार आलाय का? याचं काहीतरी लक्षण करता येईल का? लक्ष्यार्थाने विचार कुठे करता येतो का? हा सरळ सरळ काय करायचा? वाच्य आहे, वाच्यार्थाने त्याचा विचार करायचा. म्हणून अनिर्वचनीय शब्दाचा तो केवळ वाच्य आहे. अनिर्वचनीय शब्दाचा थोडक्यात अर्थ बाद योग्य असा आहे. अनिर्वचनीय शब्दाचा थोडक्यात काय? बाद योग्य. बाद योग्य म्हणजे काय? आता परत सांगा. बाद योग्य म्हणजे काय? मिथ्यात्वाचा दृढ निश्चय, ऐक नाही, हाच काय? बाद योग्य अनिर्वचनीय स्वतःहून विलक्षण असा त्याचा थोडक्यात अर्थ आहे. हे यथार्थ समजले म्हणजे तुझे समाधान होईल. हे तुला जोपर्यंत यथार्थ समजत नाही, ऐक नाही, यथार्थ जसा अर्थ आहे तसा, ऐक नाही, जोपर्यंत तुला कळत नाही तोपर्यंत समाधान होईल का? तोपर्यंत मात्र समाधान होऊ शकत नाही. ठीक आहे. आता याच्यावरती काही कोणाला शंका, कोणाला काही संभ्रम आहे का याच्यावरती? नसेल तर मग पुढचा विषय घ्यायला आपल्याला. आपल्याकडे थोडा वेळ राहिलेला आहे आता. आता इथे शिष्याची एक शंका तरी आपली झाली पाहिजे कमीत कमी. नाही, हा नाही होणार विषय, मोठा परिचय दिसतोय. चला आता परिच्छेद क्रमांक 13. आता हे तुम्हाला परिच्छेद क्रमांक 12 कळाला की नाही? अनिर्वचनीय शब्दाचा अर्थविषयी शंका व समाधान. काय शंका केली होती शिष्याने? की बाबा तुम्ही त्याला सतही म्हणता, परत असतही म्हणता, पण जो सत असतो तो असत नसतो, जो असत असतो तो सत नसतो, ऐक नाही, असं त्या ठिकाणी म्हटलं. पण आम्ही सत कशाला म्हणतो ना असत कशाला म्हणतो? ज्याचा तिन्ही काळामध्ये वाद होत नाही त्याला आम्ही सत म्हणतो, आणि ज्याचा तिन्ही काळामध्ये वाद असतो त्याला आम्ही असत असं त्या ठिकाणी म्हणतो. आणि हा अनिर्वचनीय बाद योग्य जो पदार्थ आहे तो कसा आहे? तो प्रतीतीला आलाय का नाही थोड्या काळापुरता, क्षण मात्र, ऐक नाही, तर त्याला आम्ही सत असं त्या ठिकाणी म्हणत नाही, कारण तो थोड्या काळापुरता प्रतीतीला आहे. आणि असत असं म्हणता येईल का? नाही, तो थोड्या काळाने परत प्रतीतीला येतच असतो. म्हणून असत म्हणता येत नाही आणि सत म्हणता येत नाही. तो स्वतःहून विलक्षण अनिर्वचनीय असं त्याला विचारात घेता येतं. असा विचार केला तर तुला तुझे समाधान होईल. आता सत्ख्यातीच्या प्रामाण्याविषयी शंका व समाधान. आता सत्ख्याती आपल्या लक्षात आले की नाही? कोणाची सत्ख्याती? आलं का लक्षात? रामानुजाचार्यांचे. आणि हे कसे रामानुजाचार्य आहे ना, हे विशिष्ट अद्वैत त्या ठिकाणी मानत असतात, आहे का नाही? विशिष्ट म्हणजे काय? तर पहिल्यांदा चैतन्य, ते सगळं सत्य म्हणतात ना. मग चैतन्य, चैतन्याचं अंतःकरणामध्ये पडलेलं प्रतिबिंब किंवा मायेमध्ये पडलेलं प्रतिबिंब, आहे का नाही? आणि म्हणजे ते आपण अंतःकरण अधिष्ठान चैतन्य, आणि चैतन्याचं अंतःकरणामध्ये पडलेलं प्रतिबिंब, एकाला म्हणतो विशेष, एकाला म्हणतो विशेष, आणि एकाला म्हणतो विशिष्ट, असं म्हणतो का नाही? तसं हे जीव वगैरे हे सगळे कसे विशिष्ट आहे, आणि हे कसे अद्वैत आहे, एक आहे का नाही? असं त्या ठिकाणी करत असतो, त्याला विशिष्ट अद्वैत असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. ती रामानुजाचार्यांची सत्ख्याती. तर त्या सत्ख्यातीविषयी ना थोडी एक शंका आणि त्याचं काही समाधान या ठिकाणी करतात. मग यांनी शंका का घेतली?
तर याचं म्हणणं आहे, की तुम्ही अनिर्वचनीय ख्यातीचा जसा विचार केलाय का नाही, तसं सत्ख्यातीवाद्याचा विचार करा, तर थोडा तुमच्यात आणि त्याच्यामध्ये फरक आहे. आहे का नाही? तो फक्त तो सर्प कसा मानतो? सत्य मानतो का मिथ्या मानतो सत्ख्यातीवादी? सत्य मानतो आहे का नाही? आणि तुम्ही काय म्हणता सर्पाला? मिथ्या मानता आहे का नाही? मग तुमच्या आणि तुमच्यामध्ये सर्प उत्पन्न होतो आणि त्यांच्यामध्ये सर्प उत्पन्न होतो. हे असं आपण पाहिलं. फक्त मग आता त्याचं तो सत्य म्हणतो तुम्ही असंच म्हणता ना. मग जरा थोडं असं करा, की तुम्ही सर्पाला सत्य मानायला थोडं शिकायला नाही का? कारण समजूतदार मनुष्याचं हे लक्षण आहे. कुठंतरी नम्रता, कुठंतरी शालीनता, कुठंतरी ऐकणं, समजून घेणं हे गरजेचं आहे ना. तर तुम्ही काय करा, तर त्या सत्ख्यातीवाद्याविषयी ना थोडं समजून घ्या वाटलं तर त्याच्या मताला तुम्ही मान्यता द्या. म्हणजे मग आपण काय करू, त्याच्या मताचा त्या ठिकाणी स्वीकार करू, असा त्या ठिकाणी तो सांगायचा प्रयत्न करतो. आता खाली शंका करतो ते पहा. शिष्य, महाराज, सर्व ख्यातीचा विचार केला, आता सगळ्या ख्यातींचा विचार थोडा थोडा येईल बरं का. तर असताची प्रतीती होत नाही, सर्पाची होती, म्हणून असत ख्याती बरोबर नाही. आता असत ख्याती कोणाची बरं? असत ख्याती वेदाला प्रमाण मानणारे आहे का ना, वेदाला प्रमाण न मानणारे आहेत? प्रमाण न मानणारे आहे. आणि ते हे जगताचं वर्णन करताना कसं सांगतात ते? शून्य मत सांगताय की नाही, सगळं शून्यम शून्य सांगतात. आद्यस्थ पदार्थ पण शून्य सांगतात आणि अधिष्ठान पदार्थ सुद्धा काय सांगतात, सगळं शून्य सांगतात. थोडं तरी काय सत्य सांगतात का? रज्जू आहे सत्य म्हणतात का? किंवा रज्जू चला सत्य आहे, रज्जूवर भासलेलं सर्प मिथ्या आहे असं ते म्हणतात का? असं मात्र म्हणत नाही. मग त्यांची कोणती ख्याती आहे, तर असत ख्याती. आणि कोणतं मत आहे ते? माध्यमिक मत आहे आणि बौद्ध मत आहे त्या ठिकाणी, आणि शून्यवाद आहे त्या ठिकाणी. बरोबर आहे की नाही? रज्जूवर प्रथितीला आला सर्प जसा मिथ्य आहे ना, तसं रज्जूचं अधिष्ठान सुद्धा ते आपलं सर्पाचं अधिष्ठान सुद्धा रज्जू कसं आहे? मिथ्याचे. तसं हे जगत तुम्हाला प्रथितीला येतं का नाही? हे जसं जगत शून्य आहे का नाही? तुम्ही म्हणता ही जगत नावाची गोष्ट झाली नाही. बरोबर आहे, जगत नावाची गोष्ट झाली नाही. तरी पण आमचं ऐका, की जगत नावाची जशी गोष्ट झाली का नाही, तर त्याला अधिष्ठान असणारा जो परमात्मा आहे ना, तो सुद्धा मात्र झालेला नाही. म्हणून तो सगळं कसं मानतो? सगळ्याला शून्यच मानतो. आद्यस्थ पदार्थाला शून्य मानतो, अधिष्ठान पदार्थाला शून्य मानतो. म्हणून ख्यातीचं नाव पडलं असत ख्याती. शून्यम शून्य योग माध्यमिक मताचा आहे. तर म्हणून असत ख्याती मत सुद्धा बरोबर नाही. क्षणिक विज्ञानवादीच्या मताने सर्पाचा आकार बुद्धी धरते. बघा आता, आता दुसरं कोणतं मत सांडलं त्या ठिकाणी, तर क्षणिक विज्ञान आहे का नाही. आणि क्षणिक विज्ञान तो जो म्हणतो तो कशाला म्हणतो? क्षणिक विज्ञान आत्मख्याती का नाही, म्हणजे तो म्हणतो की बाहेर पदार्थ वगैरे काही नाहीचे, मग सगळ्या पदार्थाचा आकार कोण धारण करत असते बरं? बुद्धी धारण करते. आणि बुद्धी म्हणजेच काय बरं? बुद्धी म्हणजेच आत्मा, अशा पद्धतीने तो मानत असतो. बरोबर आहे की नाही? असं आता हे झालेलाच विषय आहे. बोलायला काही हरकत नाही ना. प्रत्येकाने म्हटलं पाहिजे, मला कळालं, मला कळालं. तर जरा थोडं लक्षात येऊन जातं त्याचा विचार जर केला तर. तर तो काय म्हणतो, बाबा बाहेर वस्तू वगैरे काही नाहीच आहे, रज्जू नाही, सर्प नाही. तर ह्या सगळ्याचा आकार कोण धारण करत आहे? तर ह्या सगळ्याचा आकार बुद्धी धारण करते. बुद्धी म्हणजे आत्मा. आणि ती बुद्धी कशी आहे बरं? त्या बुद्धीचं वर्णन करताना कशी सांगली बुद्धी? हा? क्षणिक विज्ञान रूप बुद्धी मानतो. पहिल्या क्षणाला उत्पन्न, दुसऱ्या क्षणाला स्थिरता आणि तिसऱ्या क्षणाला नाश. आणि हे कसं होतं? काही क्षणापुरतच होतं. एका क्षणातच होऊन जातं सगळं, आहे का नाही? मग आता काय प्रतिभिज्ञा आहे का नाही? त्याला आता कशी प्रतिभिज्ञा सांगितली? का तो म्हणतो आत्मा उत्पन्न होतो, थोड्या काळ टिकतो, नष्ट होतो. उत्पत्ती, स्थिती आणि लय असं जे अर्थ आहे तो म्हणतो. आणि ते सगळे आकार कोण करते धारण? बुद्धी धारण करते. आणि बुद्धी हीच सगळ्या आकाराला धारण करते, म्हणून क्षणिक विज्ञान रूप असं त्याचं आत्मख्यातीवाद्याचं मत आहे. तर त्याचं खंडन कोणी केलेलं आहे त्या आत्मख्यातीवाद्याचं? सत्ख्यातीवाद्याने केलं का असत्ख्यातीवाद्याने केलं बरं खंडन? का याच्यापेक्षा वेगळाच कोणतर होतं त्याने खंडन केलं? अन्यथा ख्यातीवाद्याने त्याचं खंडन केलं. अन्यथा ख्यातीवादीमध्ये किती प्रकार आहे बरं?
काय काय नाव आहे त्यांची? प्राच्य नायक आणि नवे नायक. आता बघा ह्या ख्यात्या अशा जर चांगल्या तयार जर झाल्या ना, म्हणजे मग आपल्याला कधीच विसर पडणार नाही त्याचा. ठीक आहे. मग ते काय म्हणतात बाबा, की तू म्हणतो मी आजोबाच्या मांडीवर खेळणारा आता नातवांना खेळत आहे. मग तुला ही अशा प्रकारची प्रतिभिज्ञा इतक्या काळापर्यंत कशी काय झाली? व्हायला पाहिजे नाही ना, कारण पहिल्या काळामध्ये पहिल्या क्षणाला आत्मा उत्पन्न झाला. वडिलांच्या मांडीवर खेळायला इतक्या काळ टिकला कस काय? बरं मी म्हणतो टिकला पण असेल बाबा, पण तोच मी आता काय नातवांना खेळत आहे. इतक्या काळाची प्रतिभिज्ञा कशी काय होईल बरं? होईल का? होणार मात्र नाही, आहे का नाही? म्हणून अशा पद्धतीनं काय करतात, ते आत्मख्यातीवाद्याचं आणि अन्यथा ख्यातीवादी काय करतात, मत खंडन करतात आणि ते आपलं मत मांडतात. काय मत मांडतात, की अन्य असणारी वस्तू अन्य ठिकाणी प्रतीतीला येणं, आहे का नाही? अन्याची अन्य ठिकाणी प्रतीती येणं. आता त्याच्यामध्ये दोन मुद्दे त्या ठिकाणी ते सांगतात, की अन्याचा अन्यत्र अन्याची अन्य ठिकाणी काय प्रतीती येणं, आहे का नाही? कशामुळे प्रतीती येते? तर दोष कुठं मानतात ते? वारळावर दोष मानतात का रजेच्या ठिकाणी दोष मानतात? आ अन्यथा ख्यातीवादी दोष कशात देतात? म्हणून त्यांना वारुळावरला सर्प रजेच्या सन्मुख रजेच्या ठिकाणी प्रतीतीला येतो. नेत्रदोष आहे का नाही, हे हे पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे. मग नेत्रदोष ते मानतात की नाही. आता मी ना असा अनुभव घेतला की हे लोक विचारसागर शिकतात आणि ख्यातीपाशी येऊन आडून परत ग्रंथ ठेवून जातात. पण मी काय म्हणतो, आपण जर पहिल्यांदा किंवा दुसऱ्यांदा ग्रंथ करतो पण आपल्याला एवढं तर चांगलं कळलं की नाही, की ते बरोबर ते आपापलं कसं मत मांडतात, त्यांची मतं कशी, तर ते नेत्रदोष मानतात. कोणते कोणते मानतात? प्राचीन नायक मानतात आणि नवे नायक मानतात. तर त्याच्यामध्ये आता ते जे आहेत प्राचीन आहे ते काय म्हणतात, नेत्र दोष होता म्हणजे डोळ्यामध्ये दोष होता आणि त्यामुळे काय झालं, रज्जूच्या आपलं वारुळावर पाहिलेला सर्प तो त्याला कुठे दिसला? नेत्र दोषामुळे रज्जूच्या ठिकाणी दिसला. म्हणे कसा दिसला? म्हणे नेत्रात दोष होता. आता मला सांगा, वारुळ कुठे आहे? इकडं, आणि सर्प रज्जू कुठं पडली? तिकडं. मग मध्ये काही तुम्हाला प्रतिबंध भिंत वगैरे काही आले का नाही, आडवी वगैरे काही आली असेल ना? मग डोळ्यामध्ये दोष असेल तर भिंतीच्या पलीकडचं दिसेल का? अहो, डोळ्यामध्ये निर्दोष डोळे असेल तर दिसणार नाही चांगल्या लोकाला, डोळस लोकाला दिसत नाही. तुम्ही सांगता डोळ्यामध्ये दोष आहे आणि दोषवानाला भिंतीच्या पलीकडे कधी दिसेल का? दिसणार नाही. बरं मग तुम्हाला वारुळावरला सर्पच रज्जूच्या ठिकाणी प्रतीत आला, मग वारुळ काय नव्हतं का तिथं? ते वारुळ पण नको यायला का प्रतीतीला? यायला पाहिजे होतं. बरं वारुळाच्या बाजूला काही गवत, काही थोडे दगड, काही झाडं, काहीतरी काहीतरी असेल का नाही त्या ठिकाणी? मग ते तुम्हाला नको का प्रतीतीला यायला? तर ते तुम्हाला प्रतीतीला यायला पाहिजे होतं. ते मात्र प्रतीतीला आलं नाही. म्हणून तुमचं मतच त्या ठिकाणी काय आहे? मतच त्या ठिकाणी युक्त नाही. तुमचं मत काय आहे? अन्य पदार्थाचा अन्य ठिकाणी प्रतीती येणं, असे तुमची अन्य ख्याती मात्र योग्य नाही. मग तो आपली ख्याती सांगायला सुरुवात करतो. आपली ख्याती कोणती त्याची? तर तो सांगतो तो पदार्थाची, आणि पदार्थच अन्य काय त्याची व्याख्या केली होती महाराज आहे का? की जसं ज्ञेय असेल तसंच ज्ञान त्या हा आ- आ- अन्याचं अन्य रूपाने ज्ञान होणं, म्हणजे रज्जूचं सर्परूपाने ज्ञान होणं, आणि कशामुळं? नेत्रदोषामुळं. अन्याचं अन्य रूपाने ज्ञान, आणि याचं अन्यत्र अन्य असणारी वस्तू अन्य रूपाने प्रतीतीला अन्यत्र किंवा अन्य ठिकाणी प्रतीतीला येणं, अशी प्राचीन नायकाची ख्याती. आणि रज्जूचं सर्परूपाने आहे का नाही ज्ञान त्या ठिकाणी पावती, अशा पद्धतीची ही नभे नायकाची असणारी ख्याती. ती पण कशी आहे? अन्यथा ख्याती. थोड्या थोड्या मताने थोडा फरक आहे. मग असं सांगितल्याच्या नंतर मग काय होतं, की ते त्याचं कोण खंडन करतं आता? आख्यातीवादी खंडन त्या ठिकाणी करतात. आख्याती कोणाची आहे बरं? न्यायवैशेषिकवाल्यांची आहे का दुसरी कोणाची आहे? सांख्य आणि प्रभाकर हे आत्मा जड मानतात का चेतन मानतात? हे आत्मा जड मानतात का चेतन मानतात? बघा बरं. आत्म्याला चेतन मानतात आणि जड कोण मानत होते? जड कोणत्या ख्यातीवाली मानतात? आत्मा जड आहे. अहो आता ख्याती नाही झाली का आपली?
ही कोणती ख्याती सांगितली आतापर्यंत? मग हे आत्म्याला कसं मानतात? हे जडवादी आहे का चिदवादी आहेत? अन्यथा ख्यातीवादी जडवादी आहे का चिदवादी आहेत? जडवादी आत्म्याला ते जड म्हणतात ना, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आहे का नाही? हम्म. आता असत ख्याती आहे का नाही, तर आत्म्याला काय म्हणतात ते चिदवादी म्हणजे आत्मा चेतन आहे असं त्या ठिकाणी म्हणतात. आणि त्याने त्यांचं मत त्या ठिकाणी काय सांगितलं बरं, हा थोडं इथे पण वाचा. म्हणून हा असत ख्याती बरोबर नाही. क्षणिक विज्ञानवादीच्या मताने सर्पाचा आकार बुद्धी धरते पण सर्पाची बोधकाल प्रतीत येते म्हणून आत्मख्याती बरोबर नाही. आता वारुळावरील सर्पाची सन्मुख रोजीच्या ठिकाणी प्रतीती किंवा रोजीचे सर्परूपाने प्रतीती अशा दोन्ही मताची अन्यथा ख्याती अनुभवाच्या व युक्तीच्या विरुद्ध असल्यामुळे असंगत आहे. आता आता चौथी ख्याती पाहिजे आपल्याला. चौथी ख्यातीचं नाव काय बरं? असत ख्याती आहे का नाही? आख्याती आख्याती काय म्हणतो की अंतःकरणाची वृत्ती अंतःकरणाची वृत्ती काय होते की त्या असणाऱ्या रज्जूपर्यंत जाते आणि हे काहीतरी पडलेलं आहे. आहे का नाही? असं त्या इदम रूपाने हे सामान्य पण प्रत्यक्ष आहे का नाही? हे इदम रूपाने सामान्य म्हणजे प्रत्यक्ष. आणि त्याच्यामध्ये त्याला पूर्वी कधीतरी सर्प पाहिला. ते सर्प अंशामध्ये काय असते? स्मृती असते. आता वास्तव पाहिलं तर इदम रूपाने हे काहीतरी सामान्य काहीतरी पदार्थ वस्तू पडलेले आहे, हे एक ज्ञान झालं आहे का नाही? आणि पूर्वीची काय सर्प पाहिल्याची स्मृती, पूर्वीचं सर्प कधीतरी पाहिला होता याची काय त्याला जाणीव त्या ठिकाणी होते. बरोबर की नाही? तर हे दोन दोन ज्ञान भिन्न भिन्न आहे का नाही? हे दोन ज्ञान मात्र भिन्न भिन्न आहे. परंतु काय होतं की प्रमात्याच्या ठिकाणी कोणता भयकंपादी आणि नेत्राच्या ठिकाणी कोणता दोष सांगितला त्याने? मंद अंधकार आणि प्रमाथ्याच्या ठिकाणी म्हणजे पांढऱ्याच्या ठिकाणी भयकंपादी असे दोष होते ना. आणि त्याच्यामुळे हे दोन ज्ञान भिन्न असतात. त्या दोन ज्ञानाला काय म्हणतो? एक म्हणतो. म्हणजे त्याच्या ठिकाणी विवेक होत नाही म्हणून त्याला रज्जूवरती सर्प प्रतीतीला येतो असं तो आपलं मत मानतो. म्हणजे सामान्य रूपाने हे प्रत्यक्ष आणि सर्पांशामध्ये स्मृती हे दोन ज्ञान भिन्न असताना त्याचा विवेक होत नसल्यामुळं रज्जूवर सर्प भासतो, हे त्याने त्याचं मत मांडलं. पण हे सुद्धा संगतवार आहे का? हे सुद्धा संगतवार नाही. परंतु असणारी पाचवी ख्याती सत्ख्यातीवादी, तर त्याची मला ख्याती योग्य वाटते. का योग्य वाटते बरं? तर तो कसं म्हणतो बाबा की तो म्हणतो की सामान्य रूपाने हे काहीतरी आहे असं, सामान्य रूपाने इदम रूपाने हे ज्ञान आणि सर्पांशामध्ये स्मृती, हे तुझं म्हणणं बरोबर आहे का? हे म्हणणं बरोबर नाही. कारण दोन्ही ज्ञान एका वेळेला आणि एका ठिकाणी येऊ शकतात का? येऊ शकत नाही. तर त्याला दृष्टांत कोणता दिला बरं? वृत्ती एकाच वेळेला एकाच पदार्थाचं ग्रहण करते, त्याला काय दृष्टांत दिला बरं? सांगा बरं. आहे का नाही? त्याच्यामध्ये सुई खूप असली असं वाटतं एकाच वेळेला सगळ्या पाकळ्यांचा छेद झाला असं वाटतं, पण तसं मात्र नसतं. आहे का नाही? म्हणून पूर्वी कधीतरी वाघ पाहिला आणि त्या घरामध्ये बसून त्याची स्मृती जरी झाली का पळणं किंवा भय निर्माण होणं हे शक्य आहे का? हे शक्य मात्र नाही. म्हणून तो सामान्य रूपाने पण हे प्रत्यक्ष आणि सर्पांशामध्ये स्मृती हे दोन ज्ञान एकत्र मानतो आणि रजेवर सर्प उत्पन्न होतं असं सांगतो. परंतु हे तुझं म्हणणं सुद्धा काय आहे? असंगत आहे असं त्या ठिकाणी सत्ख्यातीवादीने त्याचं खंडन केलं. आणि मग सत्ख्यातीवादी काय म्हणतो की सगळे पदार्थ जे असतात ते सगळे पदार्थ काय आहे? पंचमहाभूताचे आकार असतात, पंचमहाभूतापासून तयार झालेले असतात. म्हणून त्याच्यातले काही पदार्थ काही खोटे नसतात. फक्त काय होतं, रज्जूचं ज्ञान झालं की रज्जूचं ज्ञान झालं की त्या रज्जूच्या अवयवांमध्ये शुक्तीचं सुद्धा काही अवयव असतात. परंतु काय होतं, आपल्याला रज्जूचं ज्ञान होतं, रज्जूच्या ज्ञानाने शुक्तीच्या अवयवांचा ध्वंस होतो, म्हणजे काय होतो? नाश होतात. मग ते नाश जर झाला तर ते अवयव काही नष्ट होतात का? ते मात्र नष्ट होत नाही. ते मात्र कुठं असतात? तिथंच असतात. फक्त शुक्तीच्या ज्ञानाने रजताच्या अवयवांचा ध्वंस होतो असं तो आपली सत्ख्याती मानतो. म्हणजे सगळे पदार्थ कसे असतात? सत्यच असतात, पदार्थ मात्र मिथ्या नसतात. अशा पद्धतीनं तो सत्ख्याती आपले वत मानायला द्यायला सुरुवात करतो. आता त्याचा विचार आपण काय करू? थोडं वाचतो इथं थांबून घेतो. सर्पांशामध्ये स्मृती मानणे हे भयकंपादे पुढील व्यवहाराशी जमत नाही. ठीक आहे. म्हणून असत ख्याती बरोबर नाही. आता सत्ख्याती आणि अनिर्वचनीय ख्याती यात मंद अंधकाराचे दोष. आता सत्ख्याती आणि अनिर्वचनीय ख्याती याच्यामध्ये काय फरक आहे?
ते पण सांगतात की नाही मंद अंधकारादी दोष आणि अनिर्वचनीय ख्यातीवादी हे म्हणतात मंद अंधकारादी दोष आहे का नाही. आणि सर्पाची उत्पत्ती हे सारखेच म्हणतात. तो पण काय म्हणतो, सर्प कसा उत्पन्न होतो? मंद अंधकारादी दोष, नेत्राची अंतःकरणाची वृत्ती तिथे जाते, पूर्ण प्रकाश नाही, पूर्ण अंधकार नाही, म्हणून हा सर्प आहे असं त्याला भान होतं. आणि अनिर्वचनीय ख्याती सुद्धा काय अगदी तसंच त्या ठिकाणी मानतात. मग दोन गोष्टी आल्या का नाही, मंद अंधकारादी दोष, सर्पाची उत्पत्ती, हे कसे झाले? सारखे म्हणतात. दोन गोष्टी सारख्या झाल्यात. त्यात सत्ख्यातीवादी सर्प सत्य मानतात आणि वेदांती अनिर्वचनीय मिथ्या मानतात. फरक काय झाला? सर्प उत्पन्न होतो, सारखेच प्रकार, बरोबर की नाही. आणि मंद अंधकारादी सारखेच प्रकार. फक्त काय करतात, सत्ख्यातीवादी सर्पाला सत्य मानतात का मिथ्या मानतात? सर्पाला सत्य मानतात. आणि अनिर्वचनीय ख्याती काय म्हणतात? मिथ्या त्या ठिकाणी मानतात. एवढाच फरक आहे की नाही, एवढाच फरक आहे. एवढाच काय तो फरक, सर्प प्रतीतीची व्यवस्था दोन्ही मतात सारखीच लागते. आता सर्पाची प्रतीती अनिर्वचनीय ख्यातीमध्ये तशीच आणि सत्ख्यातीवादीमध्ये अगदी तशीच लागते. मग सर्पास मिथ्या मानण्यापेक्षा सत्य मानणे बरे आहे असे मला वाटते, आहे का नाही. चुकत असेल तर चूक कुठे आहे ते कृपा करून सांगा, आहे का नाही. तर मला असं वाटतं की दोन्ही मतं सारखीच आहे का नाही. मग सर्पाला तुम्ही अनिर्वचनीय ख्याती श्री गुरु तुम्ही सत्य मानलं तर काही फरक पडणार आहे का सर्पाला? तर मान ना सर्प, काय फरक पडतो? कारण शहाण्या माणसाचं हे लक्षणच आहे काय, की कुठंतरी कोणाचं तरी ऐकलं पाहिजे, ऐक नाही. त्याच्या ठिकाणी नम्रता विचार हे फार गरजेचं आहे. मग आता माझ्यासारख्याचं असं म्हणणं आहे की तुम्ही त्याला मिथ्या मानण्यापेक्षा काय माना, सत्य माना. सत्य मानल्याने काही कमीपणा येतो का उलट आपल्याला? उलट त्याचं ऐकलं तर उलट आपला मोठेपणा वाढेल का नाही? सत्ख्यातीवाद्याचं जर ऐकलं तर आपला मोठेपणा वाढेल का नाही? आपला मोठेपणा वाढेल. मग मला असं वाटतं की तुम्ही त्याला सत्य म्हणावं. आता त्याच्यात मी तुम्हाला आग्रह करतो. परंतु जर आग्रह करत असेल तर माझं काही चुकत असेल तर मला काय, मला थोडं समजून सांगायचा प्रयत्न करा, आहे का नाही. म्हणून तो आता ह्या ठिकाणी सत्यमाना असं म्हणतो. परंतु आता त्याला किती विरोध येतो मलाच वाटतं पुढच्या पानावरती येते का नाही. पुढच्या पानावरती ना आता श्री गुरु काय करणार आहे, तर सत्ख्याती मत सुद्धा कसं आहे, विसंगत आहे आणि योग्य मात्र नाही, याच्याविषयी उद्या विचार होईल आपलं वाटलं तर उद्या त्याचा विचार करू. आता वेळ झाला, थांबून घेऊ. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय